नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचा हलवा करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। हा दुधी एक आणलेला बाजारातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा फूड कलर घेतलेला आहे ग्रीन कलरचा। हे थोडं शाई सकट दूध घेतलेलं आहे, साखर आणि तूप, आणि हे मिक्स सगळे ड्रायफ्रूट आहेत, म्हणजे मनुके, बेदाणे, पिस्ता, काजू हे सगळं घेतले आणि वेलदोड्याची पूड घेतली। कसं करायचं ते मी आता दाखवते तुम्हाला। पॅन तापत ठेवूया आपण, तापत आहे तो पण याचे साधं काढून घ्या। याचं असं साल काढून घ्यायचं पूर्ण। आता दुधी भोपळ्याचे सगळे साल काढून घ्यायचं, असं पूर्ण साल काढून आता आपण किसून घेऊया। असं किसून घ्यायचं आपण। पूर्ण किती आता ते सोपं पाणी आपलं भारी होत्या तो तेवढं तर बिघडलेलं नाही, एकच बिघडलेला गोड आंबोळी करायचं ते झालं नाही काय। तवा आता भाव्याचा तवा आहे की बरे, गोड आंबोळीचा होय, चिटकत नाही खाली, हा चिटकत नाही त्याच्या खाली। ते दाखवूया की गोड रवा आणि हे दुधी भोपळा किसून घेतला तर यातलं पाणी काढून घेऊ आपण। असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, किंवा असं मुठीनं दाबून पाणी काढायचं, किंवा कापडात घालून पाणी काढून घ्यायचं। पाणी भरपूर निघते त्याचं, ते काढून टाकायचं। असं कोरडा करून घ्यायचं आपल्याला आहे। आता यात तूप घालून घ्या आपण। ते गाईचं तूप आहे म्हणून असं पिवळं दिसतं। तूप चढलं की त्यात घालून घ्यायचं। असं चांगलं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्या आधी। जरा भाजून घेतलेलं आहे, सुक्क झालेलं आहे। आता यात आपण ते शाई सकट दूध आहे ते घालून हलवून घेऊया व्यवस्थित। त्यात जरा ग्रीन कलर घालून घेऊया आपण। फूड कलर आहे हा, चालतोय, खायला चालतोय। तर यात आपण साखर घालून घ्या आपल्या आवडीनुसार। आणि वेलदोडा पावडर पण घालून। आता जरा असं शिजू दे चांगलं। आता हलवा तयार आहे, आपण सर्व करू। ही रेसिपी आता तयार आहे, अशा पद्धतीने करून बघा, हलवा छान होतो। भाजी केली तर ती कोण खायला बघत नाही, म्हणून मी आता ते दुधी भोपळ्याचा हलवा केला। अशा पद्धतीने करून बघा, छान होते। आताच सुगंधी वास सुटलेले आहे। आणि खाऊन बघा, आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।